पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवारांची पहिल्यांदाच मुंडेंच्या परळीत एंट्री, हाय व्होल्टेज बैठकीत दिल्या सूचना. राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही महिन्यांपूर्वी बीडचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर ते जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. मात्र पालकमंत्री झाल्यानंतर आज ते पहिल्यांदाच परळी तालुक्यात दाखल झाले. यावेळी त्यांनी परळी येथे प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. त्यानंतर परळी येथील शासकीय विश्रामगृहातील सभागृहात त्यांनी श्री क्षेत्र परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. यावेळी विकास आराखड्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. विकास आराखड्यातील कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, मात्र कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण झाली पाहिजेत असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यावेळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, आमदार विक्रम काळे, आमदार धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव राजेश देशमुख आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की श्री क्षेत्र परळी वैद्यनाथ हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी विकास आराखड्यातील कामेही दर्जेदार होणं अत्यंत आवश्यक आहे. बालाजी, शिर्डी तसेच पंढरपूरच्या धर्तीवर भविष्यात भाविकांना सर्व सोयी सुविधा देण्यासाठी राज्य शासनाकडून यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन पवार यांनी दिले. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, परळी.